आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. ओके, तर बघा परिमेय संख्या म्हणजे काय. परिमेय संख्या म्हणजे इथं नाही का आपण दोन व्याख्या दिलेल्या आहेत. एक व्याख्या आहे अपरिमेय संख्यांची आणि एक व्याख्या आहे परिमेय संख्यांची. तर अपरिमेय संख्या म्हणजे काय, की ज्या संख्या अखंडित असतात परंतु आवर्ती नसतात. आता याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. अखंडित म्हणजे काय, अखंडित म्हणजे कधी न संपणारे, कधी न संपणारे. अखंडित म्हणजे आता बघा अखंडित शब्द इथं पण आहे, अखंडित असते, आणि अखंडित शब्द इथं पण आहे, अखंडित. अखंडित म्हणजे काय असते, कधी न संपणारे. अखंडित म्हणजे कधी न संपणारे. आणि त्याच्यानंतर म्हणजे पुन्हा 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 रिपीट होणारे. आता रिपिटेशन दोन प्रकारचे असू शकतात. एक तर सेम सेम अंक रिपीट होतील किंवा डिफरंट डिफरंट अंक रिपीट होतील. फॉर एक्झाम्पल, आता जर मी असं लिहिलं 1.121212 आणि असं डॉट 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 लिहिलं, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की आता हे 1.121212 हे काय होणार आहे, ते कंटिन्यू रिपीट होत चाललेत. इथं 1-2 हे अंक कसे व्हायले, रिपीट व्हायले. म्हणजे या संख्या अखंडित आहेत, या संख्या अखंडित आहेत परंतु आवर्ती आहेत. परंतु कशा आहेत, आवर्ती आहेत. आवर्तीचा अर्थ काय काय व्हायला आहे, की त्या रिपीट होत आहेत. अखंडित म्हणजे कधी न संपणारे आणि आवर्ती म्हणजे रिपीट होणारे. परंतु याच ठिकाणी जर मी असं अंक घेतलं की 1.231421354 आणि मग असं डॉट 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 लिहिलं, तर या संख्या कशा झाल्यात, या संख्या अखंडित झाल्या कारण या कधी न संपणाऱ्या आहेत. या संख्या अखंडित झाल्या परंतु या आवर्ती नाहीत. आवर्ती म्हणजे काय, त्या रिपीट होत नाहीत, त्या रॅन्डम कोणतेही अंक आहे, कोणतेही संख्या आहेत. जर पर्टिक्युलर संख्या रिपीट होत असेल तर त्याला म्हणतात आवर्ती असणं. आणि कोणतेही अंक येत असतील, जसं आता या एक्झाम्पल मध्ये 1-2-1-2 हे अंक रिपीट होत होते, म्हणजे ते काय झाले, ते आवर्ती झालेत. परंतु इथं अखंडित आहेत, खूप साऱ्या संख्या आहेत परंतु सेम सेम अंक रिपीट होत नाही. सेम सेम अंक रिपीट होते का, नाही. म्हणून या अखंडित आहेत परंतु आवर्ती नाही. या आवर्ती आहेत का, आवर्ती नाहीत. तर बघा, ज्या आवर्ती अखंडित असतात आणि आवर्ती आहेत अशा संख्यांना म्हणायचं परिमेय संख्या. अखंडित आवर्तीला काय म्हणायचं, परिमेय. आणि अखंडित आहे परंतु आवर्ती नाही, त्यांना काय म्हणायचं, अपरिमेय. याची व्याख्या आता जरी तुम्हाला थोडी कन्फ्युजिंग वाटत असेल तर आता पुढे जेव्हा मी प्रश्न घेईन तेव्हा तुम्हाला ते समजून जाणारच आहे. त्यामुळे त्याची काही चिंता करायचं काम नाही. परंतु सध्या इतकं समजून घ्या, अखंडित म्हणजे कधी न संपणारे आणि आवर्ती म्हणजे रिपीट होणारे. जर सेम अंक रिपीट होत असतील तर त्या परिमेय आहेत आणि सेम अंक रिपीट होत नसतील तर त्या अपरिमेय संख्या आहेत. आता इथं अजून एक महत्वाची नोट, शून्य ही परिमेय संख्या आहे. शून्य कशी ही परिमेय संख्या आहे. आणि इन्फिनिटी म्हणजे जे असं सिंपल येत आपले इन्फिनिटी, तर ही परिमेय पण नाही आणि अपरिमेय पण नाही. इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं, ती परिमेय पण नाही आणि अपरिमेय सुद्धा आहे का, नाहीये. आता आपण याच्यावरचे काही उदाहरण घेऊ, तुम्हाला मग ते अजून चांगल्या प्रकारे समजेल. जसं आता हे एक्झाम्पल बघा, वर्गमुळात 7. आता याची निश्चित किंमत आपल्याला बिना कॅल्क्युलेटरची काढता येईल का, नाही. याची निश्चित किंमत नाही, माहित नाही किंवा काढता येणार नाही बिना कॅल्क्युलेटरचं. तर मग ही संख्या अपरिमेय झाली. ही संख्या कशी झाली, अपरिमेय झाली, कारण याची निश्चित किंमत बिना कॅल्क्युलेटरचं आपल्याला काढता येणार नाही. आता हा अंक बघा, याच्यामध्ये पॉइंट नंतर भरपूर अंक आहेत आणि नंतर पुन्हा डॉट 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 आहेत. याचा अर्थ काय झाला, हे अखंडित आहेत, अखंडित आहे. परंतु याच्यामध्ये कोणती निश्चित एक संख्या रिपीट होते का, पर्टिक्युलर एक अंक रिपीट होत आहे का, तर नाही. 8, 3, 2, 5 असे कोणतेही अंक रिपीट होत आहेत. त्याच्यामुळे ही संख्या कशी आहे, आवर्ती नाही. कारण याच्यामध्ये पर्टिक्युलर अंक रिपीट होत नाही म्हणजे ही आवर्ती नाही. म्हणजे ही संख्या कोणती झाली, ही झाली अपरिमेय, ही झाली अपरिमेय. आता 27चं वर्गमूळ निघते का, तर बघा 27चं घनमूळ निघते, 3 त्रिक 9 9 त्रिक 27, परंतु त्याचं वर्गमूळ निघत नाही. म्हणून जे आपल्याला बिना कॅल्क्युलेटरचं 27चं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून ही संख्या कशी झाली, अपरिमेय झाली. अपरिमेय संख्या कशाला म्हणतात, की ज्या अखंडित असतात परंतु आवर्ती नसतात, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर बिना कॅल्क्युलेटरचं याची व्हॅल्यू काढता येत नाही, त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. आपण याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जे 3 4 5 आहे याच्यावर असा बार दाखवला आहे, म्हणजे त्या संख्या रिपीट होणार आहेत. म्हणजे याची फिक्स व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की यानंतर कन्फर्म समजा 2 जर हे 3 4 5 आहे तर पुन्हा 3 4 5च येणार, पुन्हा 3 4 5च येणार. अशा प्रकारे म्हणजे हा सेट रिपीट होत आहे. म्हणून ही संख्या कशी झाली, ही संख्या परिमेय झाली. ज्या संख्यांची निश्चित व्हॅल्यू आपल्याला माहित असते त्या परिमेय असतात. म्हणजे याच्यानंतर काय येणार आहे ते आपल्याला माहित असते,
किंवा ज्याचं वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ आपण बिना कॅल्क्युलेटरचं सॉल्व्ह करू शकतो, त्यांना म्हणायचं परिमेय संख्या. अपरिमेय संख्या कशा म्हणायचं? बिना कॅल्क्युलेटरचं ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही, किंवा ज्या संख्या कंटिन्यू रिपीट म्हणजे अखंडित आहेत, भरपूर सारे अंक आहेत, परंतु नेमके कोणते अंक याच्या नंतर येतील ते आपल्याला माहित नाही, तर त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. अशा प्रकारे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यामध्ये फरक असतो. या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे. तर परिमेय म्हणजे काय? निश्चित व्हॅल्यू कोणाची आपल्याला माहित आहे. तर आता बघा याच्यामध्ये, आता हे असं डॉट 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 आपल्याला लिहायचंय. तर बघा आता याच्यामध्ये 1.85, 5च्या नंतर असा बार दिलेला आहे, म्हणजे आपल्याला कन्फर्म माहिती आहे की 1 पॉईंट नंतर 8, 5, 5, 5, 5 हेच अंक कंटिन्युअस येणार आहेत. म्हणजे याची किंमत आपल्याला फिक्स माहित आहे, म्हणून ही संख्या कशी झाली? ही संख्या झाली परिमेय संख्या. आता याची संख्या आपल्याला, याची व्हॅल्यू निश्चित माहित नाही ऑप्शन नंबर ए मध्ये. का? कारण बघा कोणतेही रॅन्डम अंक रिपीट होत आहेत, 30, 48, 16, म्हणजे काहीही त्याच्यामध्ये फिक्स पॅटर्न नाही, म्हणून ही कशी झाली? ही अपरिमेय झाली. जर फिक्स पॅटर्न नसेल किंवा त्याचं वर्गमूळ, घनमूळ काढता येत नसेल तर त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. आता बघा 25चं वर्गमूळ 5 निघते, परंतु एका अंकानंतर जर 5 असेल, दशांश अंकाच्या एका अंकानंतर जर एखादा अंक असेल तर त्याचं आपल्याला वर्गमूळ, घनमूळ काढता येत नाही, म्हणून ही संख्या झाली अपरिमेय. ही संख्या कशी झाली? अपरिमेय. हे जर याच्या जागी असं असतं वर्गमूळा 0.25, तर ती मात्र परिमेय झाली असती. ती कशी झाली असती? ती परिमेय झाली असती. परंतु कारण याची आपल्याला व्हॅल्यू काढता येणार नाही, म्हणून ही अपरिमेय झाली, ही अपरिमेय झाली. आता 8चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून ही संख्या कशी झाली? ही संख्या अपरिमेय झाली. 8चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून ही संख्या अपरिमेय झाली. त्याचं उत्तर ऑप्शन नंबर बी. आता हे बघा, याच्यामध्ये आपल्याला परिमेय संख्या ओळखायची आहे, तर मी तुम्हाला म्हणतो 0 ही परिमेय संख्या आहे, त्याच्यामुळे हे याचं उत्तर ऑप्शन नंबर सी आहे. आता हे बघा, हे का नाही? कारण याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर येईल, याचा जर आपण भागाकार केला तर याचं उत्तर येईल वर्गमुळात 0.6. याचं उत्तर काय येईल? वर्गमुळात 0.6. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हे आपल्याला उत्तर घ्यायला जमणार नाही, कारण 0.6चं वर्गमूळ निघत नाही, याचं पण वर्गमूळ निघत नाही 128चं, म्हणून ही संख्या कशी झाली? मग ही झाली अपरिमेय. ही पण कशी झाली? ही पण अपरिमेय झाली. ज्याचं वर्गमूळ, घनमूळ बिना कॅल्क्युलेटरचं काढता येत नाही त्या संख्या अपरिमेय असतात. आणि याचं उत्तर येईल इन्फिनिटी. इन्फिनिटी ही परिमेय सुद्धा नाही आणि अपरिमेय पण नाही. इन्फिनिटी परिमेय सुद्धा नाही आणि अपरिमेय पण नाही. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, 5चं वर्गमूळ निघते का? नाही निघत, म्हणून ही कोणती झाली? ही झाली अपरिमेय. हे याची किंमत येणार 0 कोणत्याही संख्येला. जर आपण शून्याला जर कोणत्याही संख्येने भागितलं त्याचं उत्तर 0 येते, म्हणजे ही संख्या झाली परिमेय. याचं उत्तर येते इन्फिनिटी, म्हणजे परिमेय किंवा अपरिमेय दोन्ही नाही. आणि या वर्गमुळात 2ची किंमत आपल्याला फिक्स माहित नाही, बिना कॅल्क्युलेटरचं काढता येत नाही, त्याच्यामुळे ही संख्या झाली अपरिमेय. या पद्धतीनं. आता बघा 0.777 म्हणजे कंटिन्युअस आता 7चाच अंक रिपीट होणार आहे. आपल्याला याची फिक्स व्हॅल्यू माहित झाली, म्हणून ही संख्या झाली परिमेय. जर आपल्याला फिक्स व्हॅल्यू माहित असेल तर ती संख्या परिमेय असते. आता याच्यानंतर बघा, याच्यामध्ये कोणताही एक फिक्स अंक दिसणं झालाय, रॅन्डम अंक रिपीट होत चाललेत. इथं पॉईंट आहेत बघा, रॅन्डम अंक रिपीट होत आहेत, म्हणजे ही संख्या झाली अपरिमेय. ज्यांच्यामध्ये आपल्याला फिक्स व्हॅल्यू माहित नसते त्या अपरिमेय असतात. याच्यामध्ये काम माहित आहे, कारण 777 हा एकच पॅटर्न कंटिन्यू रिपीट होत आहे. याच्यामध्ये बघा आता 123, 56 म्हणजे कोणताही फिक्स पॅटर्न नाही, त्याच्यामुळे ही कोणती झाली? ही झाली अपरिमेय. सेम याच्या बाबतीत ही पण झाली अपरिमेय. तर ज्याच्यामध्ये फिक्स पॅटर्न माहित नसते ते अपरिमेय असतात. आता याच्यामध्ये वर्गमूळात 7 म्हणजे ही संख्या झाली अपरिमेय, कारण 7चं वर्गमूळ निघत नाही. 8चं पण वर्गमूळ निघत नाही, म्हणून ही झाली अपरिमेय. 9चं वर्गमूळ निघते, म्हणजे ही झाली परिमेय. आणि 10चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे ही झाली अपरिमेय. कशी झाली? अपरिमेय झाली. तर या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत. यानंतर बघा 122.5. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जर दशांश नंतर
दशांश नंतर सम अंकामध्ये किंवा समसंख्या असतील, दशांश नंतर आता समसंख्या म्हणजे किती, सम प्रमाणात अंक असतील तरच त्याचं वर्गमूळ किंवा घनमूळ निघू शकतं, तरच वर्गमूळ निघते, हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे पॉइंट नंतर जर 2 अंक, 4 अंक, 6 अंक असतील तर त्याचं वर्गमूळ निघते, आणि पॉइंट नंतर जर विषम प्रमाणात अंक असतील तर त्याचं वर्गमूळ निघत नाही. तर पॉइंट नंतर एकच अंक आहे म्हणजे विषम प्रमाणात आहे, म्हणजे याचं वर्गमूळ निघत नाही, म्हणून ही अपरिमेय आहे. अपरिमेय का आहे, कारण पॉइंट नंतर एकच अंक आहे. जर पॉइंट नंतर 2 अंक असते तर त्याचं वर्गमूळ निघलं असतं, 4 अंक असते तरी वर्गमूळ निघलं असतं. पॉइंट नंतर जर समप्रमाणात अंक आहे आणि दिलेल्या संख्येचं जर वर्गमूळ निघू शकते तर मग त्या पूर्ण संख्येचं वर्गमूळ निघू शकते. जसं आता 1225 चं वर्गमूळ निघते, 1225 चं वर्गमूळ काय होईल, 35 येईल. परंतु पॉइंटचा हिशेब करायचा आहे आपल्याला, तर पॉइंटचा हिशेब कसा करायचा आहे, पॉइंट नंतर जर समप्रमाणात अंक असतील तरच त्याचं वर्गमूळ निघत असते, म्हणजे त्याची फिक्स व्हॅल्यू आपल्याला माहित होते, म्हणून त्या संख्या अपरिमेय असतात. परंतु पॉइंट नंतर जर विषम प्रमाणात अंक असतील तर त्याची फिक्स व्हॅल्यू आपल्याला काढता येणार नाही, कारण त्याचं वर्गमूळ निघणार नाही, म्हणून अशा प्रकारच्या संख्या अपरिमेय संख्या असतात. इथं पॉइंट नंतर 3 अंक आहे म्हणजे ही संख्या अपरिमेय झाली. इथं पॉइंट नंतर 1 2 3 4 5 5 अंक आहे म्हणजे ही पण संख्या कशी झाली, ही पण संख्या अपरिमेय झाली. इथं पॉइंट नंतर 2 अंक आहे म्हणजे याचं वर्गमूळ निघते, 2 चे अर्धे करा, याचं वर्गमूळ येईल 3.5, म्हणजे ही संख्या कशी झाली, ही संख्या झाली परिमेय संख्या. आता हा प्रश्न बघा, पॉइंट नंतर 3 अंक आहे म्हणजे ही अपरिमेय संख्या झाली. पॉइंट नंतर 2 अंक आहे, इथं पॉइंट नंतर 5 अंक, इथं पॉइंट नंतर 1 अंक, म्हणजे ही संख्या परिमेय आहे. आणि बाकी सगळ्या संख्या कशा झाल्या, अपरिमेय संख्या झाल्या. आता याच्यानंतर बघा, जर तुम्ही हा क्वेश्चन केअरफुली ऑब्झर्व केला तर याच्यामध्ये आपल्याला परिमेय संख्या ओळखायची म्हणजे कोणता फिक्स रिपिटेशन फॉलो होत आहे. तर ऑप्शन नंबर सी मध्ये बघा, इथं 23 23 23 23 दिसत आहे, म्हणजे कंटिन्यू 2 3 हे काय होत आहेत, रिपीट होत आहे, म्हणजे या संख्या कशा झाल्या, या संख्या झाल्या परिमेय. या ऑप्शन मध्ये 3 1 2 3 3 1 2 1 म्हणजे कोणताही फिक्स पॅटर्न आपल्याला दिसना झालाय, म्हणून ही संख्या झाली अपरिमेय. या ऑप्शन मध्ये पण कोणताही फिक्स पॅटर्न रिपीट होत नाही, म्हणजे ही संख्या झाली अपरिमेय. याच्यामध्ये पण कोणताही फिक्स पॅटर्न रिपीट होत नाही, म्हणजे ही संख्या झाली अपरिमेय. तर परिमेय आणि अपरिमेय संख्या अशा ओळखायच्या असतात. आता बघा, 125 चं घनमूळ 5 25 25 1600 म्हणजे ही संख्या झाली परिमेय. फिक्स व्हॅल्यू निघत असेल तर त्या परिमेय असतात. 25 चं घनमूळ निघत नाही बघा, 25 चं वर्गमूळ निघते, म्हणजे ही कशी झाली, ही अपरिमेय झाली. याचं घनमूळ निघते म्हणजे परिमेय झाली, आणि ही पण कशी झाली, परिमेय. आपल्याला अपरिमेय म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, हा प्रश्न बघा. आता या ऑप्शन नंबर 1 मध्ये 8च्या वर आपल्याला बार दिसत आहे, म्हणजे याच्यानंतर कंटिन्यू 8च रिपीट होणार आहेत, म्हणजे ही संख्या कशी झाली, ही संख्या झाली परिमेय. याच्यामध्ये 53च्या वर असा बार दिसत आहे, म्हणजे याच्यानंतर कंटिन्यू 53च रिपीट होणार आहेत, म्हणजे ही संख्या कशी झाली, ही संख्या झाली परिमेय. याच्यामध्ये बघा 10 22 22 22 आता कंटिन्यूस 2च अंक रिपीट होणार आहेत, म्हणजे ही संख्या कशी झाली, ही संख्या झाली परिमेय. परंतु याच्यामध्ये आपल्याला कोणताही फिक्स पॅटर्न समजेना झालाय, कोणतेही अंक रिपीट होत आहेत, निश्चित कोणती संख्या येईल हे आपल्याला सांगता येणार नाही, म्हणून ही संख्या झाली अपरिमेय. या संख्येमध्ये बघा, पॉइंट नंतर 2 अंक आहेत, म्हणजे याचं वर्गमूळ येणार 1.2, म्हणजे आपल्याला निश्चित किंमत याची माहित आहे, म्हणून याची व्हॅल्यू काय येणार, याची हे आपलं परिमेय संख्या झाली. ही संख्या कशी झाली, परिमेय. याच्यामध्ये कंटिन्युअस 4 4 4 रिपीट होत आहेत, म्हणजे ही पण कशी झाली, ही झाली परिमेय संख्या. याच्यामध्ये पॉइंट नंतर 1 अंक आहे, म्हणजे निश्चित किंमत आपल्याला काढता येणार नाही, म्हणजे ही संख्या झाली अपरिमेय.
पॉईंट नंतर जर 1, 3, 5 असे अंक असतील आणि त्याचं वर्गमूळ विचारलं असेल तर त्याची निश्चित किंमत आपल्याला काढता येत नाही. पॉईंट नंतर जर 1, 3, 5 असे अंक आले, 1, 3, 5 म्हणजे अंक नाही, 1, 3, 5 म्हणजे आता पॉईंट नंतर एकच अंक आहे. आता हे जर असं असतं, पॉईंट नंतर असे 2 अंक असते तर ही परिमेय झाली असती. पॉईंट नंतर जर असे 4 अंक असते तर ही पण परिमेय झाली असती. कारण समप्रमाणात जर अंक असते तर त्याचं वर्गमूळ काढता येते. विषम प्रमाणात जर अंक आले तर त्याचं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून त्या अपरिमेय होतात. आता याच्यामध्ये 4च्या वर 12 आहे म्हणजे कंटिन्यू 4 4 4 येणार आहेत, म्हणजे ही संख्या परिमेय झाली. आता हे बघा, याच्यामध्ये पण कंटिन्युअस आता 5 5 5 येतील, म्हणजे ही संख्या कशी झाली? परिमेय झाली. याच्यामध्ये आता 202 002 म्हणजे कोणताही फिक्स पॅटर्न फॉलो होत नाही, म्हणजे ही संख्या अपरिमेय झाली. याच्यामध्ये 20 20 20 रिपीट होत आहेत, म्हणजे ही परिमेय झाली. याचं वर्गमूळ निघते पॉईंट 25 म्हणजे पॉईंट नंतर समप्रमाणात अंक आहेत, म्हणजे याचं वर्गमूळ निघते. तर ही संख्या कशी झाली? ही संख्या झाली परिमेय. याचं वर्गमूळ निघालं 1.5. आता 36चं वर्गमूळ 6 येईल, म्हणजे ही संख्या झाली परिमेय. ज्याचं वर्गमूळ फिक्स निघते म्हणजे आपल्याला बिना कॅल्क्युलेटरचं सॉल्व्ह करता येईल, ती संख्या सगळ्या परिमेय असतात. ठीक आहे. किंवा आता त्याच्यावर बार आहे म्हणजे कंटिन्युअस 1 1 1 रिपीट होणार आहेत, म्हणजे ही संख्या कशी झाली? परिमेय. याच्यामध्ये कोणताही एक फिक्स पॅटर्न फॉलो झालेला नाही. बघा 361 316 आणि मग 163, तर कोणताही फिक्स पॅटर्न रिपीट होत नाहीये, म्हणजे ही संख्या कशी झाली? अपरिमेय संख्या झाली. या प्रश्नामध्ये बघा, आता आपल्याला अपरिमेय विचारली होती. ठीक आहे, म्हणजे ज्याचा पॅटर्न आपल्याला कळणं झालाय. त्याच्यामध्ये 24 24 24 24 रिपीट व्हायलेत, म्हणजे ही परिमेय. ही कोणती आहे? ही परिमेय आहे. याच्यामध्ये 124 124 124 रिपीट होत आहेत, म्हणजे ही पण परिमेय आहेत. याच्यामध्ये 412 412 412 रिपीट होत आहेत, म्हणजे ही पण कशी झाली? परिमेय. तर याचा पॅटर्न आपल्याला कळायला नाही, किंवा याच्यामध्ये पॅटर्नच नाही, म्हणजे ही झाली अपरिमेय. शून्यपळाच्या याच्यानंतर बघा 8च्या वर 12 आहे, म्हणजे कंटिन्युअस 8 रिपीट होणार आहेत, म्हणजे ही संख्या झाली परिमेय संख्या. याच्यामध्ये 345 345 हा पॅटर्न फॉलो होत आहे, म्हणजे ही संख्या झाली परिमेय संख्या. याच्यामध्ये कोणताही फिक्स पॅटर्न आपल्याला दिसेना झालाय. याच्यामध्ये 678च्या वर 12 आहेत, म्हणजे ही झाली परिमेय संख्या. तर आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, ही झाली अपरिमेय संख्या. आता बघा 512 27 729, तर हे ह्याचं वर्गमूळ काय आहे? याचं वर्गमूळ 27 आहे. याचं वर्गमूळ 5 5 25 25 1600 3 त्रिक 9 9 त्रिक 27, म्हणजे या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला फिक्स माहित आहेत, म्हणून या सगळ्या कशा झाल्यात? या झाल्या परिमेय संख्या. आपलं याचं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे आपलं हेच उत्तर आहे. ठीक आहे. आपल्याला वर्गमूळ काढता येणं आवश्यक आहे हे समजण्यासाठी. तर वर्गमूळ चॅप्टर मध्ये मी ज्या ट्रिक्स तुम्हाला सांगितलेले आहेत, त्या मेथड तुम्हाला सांगितलेले आहेत, त्या मेथडचा वापर करून तुम्ही वर्गमूळ काढू शकता. मी तुम्हाला सांगितलं की 0 ही परिमेय संख्या असती, ज्याचं उत्तर 0 येणार, म्हणजे ही परिमेय होणार. कोणत्याही संख्येच्या अंशस्थानी जर 0 असेल, कोणत्याही संख्येच्या अंशस्थानी 0 असेल तर त्याचं उत्तर 0च येतं. परंतु कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी 0 असेल तर त्याचं उत्तर इन्फिनिटी येतं. इन्फिनिटी. आणि इन्फिनिटी ही परिमेय पण नाही आणि अपरिमेय पण नाही. याच्यावर फिक्स बार आहे, म्हणजे ही संख्या कशी झाली? परिमेय झाली. आणि याचं उत्तर निघत नाही, म्हणून ही कोणती? ही झाली अपरिमेय. या अशा प्रश्नावर आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. आता वर्गमूळात 3 म्हणजे दोन्ही कडले याचं उत्तर आलं 1, तर ही एक फिक्स व्हॅल्यू आहे, म्हणजे ही संख्या झाली परिमेय संख्या. वर्गमूळात 3 याचं फिक्स उत्तर बिना कॅल्क्युलेटरचं आपल्याला काढता येणार नाही, म्हणून ही संख्या झाली अपरिमेय संख्या. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर ह्याचे 12 भागीला 3 होऊन जातील, म्हणजे 3 चौक 12 होतील, आणि 4चं वर्गमूळ येईल 2, म्हणजे याची फिक्स व्हॅल्यू आपल्याला माहित झाली, म्हणजे आपल्याला ही संख्या झाली परिमेय संख्या.
आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, तर हे होऊन जाईल वर्गमुळात 9, म्हणजे याचं उत्तर येईल 3. तर ही याची फिक्स व्हॅल्यू आपल्याला माहित झालेली आहे, म्हणून ही संख्या परिमेय संख्या आहे. असं फिक्स व्हॅल्यू कशाला म्हणतात आणि परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यामध्ये काय फरक असतो तर तुम्हाला आतापर्यंत समजला असेल. आता हे एक बघा, 8/2 म्हणजे याचं उत्तर येईल 4 आणि 4चं वर्गमूळ येईल 2, म्हणजे ही संख्या झाली परिमेय संख्या. त्याच्यानंतर जर आपण याला सॉल्व्ह केलं तर 9 45 आणि 4 49, 49/9 येत आहे. ठीक आहे, याला सॉल्व्ह करा, 4 2 8 8 आणि 1 9, 9/4 येत आहे. आणि याला सॉल्व्ह करा, 6 24 24 आणि 1 25, 25/4 येत आहे. तर बघा आता 49चं वर्गमूळ किती 7, 9चं वर्गमूळ किती 3, हे याचं उत्तर 3/2 आलं, ज्याचं उत्तर 5/2 आलेलं आहे. तर आता बघा या प्रश्नामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, या प्रश्नामध्ये इम्पॉर्टंट हे आहे की जर आपण 7ला जर 3 भागितलं, ठीक आहे, याचं उत्तर तर 1.5 येईल, याचं उत्तर तर 2.5 येईल, परंतु याचं उत्तर बघा, तर हे 7/3 करा, 3 दुनी 6, राहिला 1 द्या पॉईंट, त्याच्यानंतर 3 त्रिक 9, राहिला 1, म्हणजे याचं उत्तर येईल कंटिन्युअसली 2.333. तर ही फिक्स संख्या आपल्याला माहित आहे, त्याच्यामुळे ही कोणती संख्या झाली, ही झाली परिमेय संख्या. तर आता बघा 9चं वर्गमूळ 3, 4चं वर्गमूळ 2, 1.5 ही पण कशी झाली, परिमेय संख्या झाली. आणि आता याच्यामध्ये बघा 6 24 24 आणि 25 25/4 म्हणजे 5/2, पण ही पण परिमेय संख्या झाली. ठीक आहे, याच्यामध्ये सर्व संख्या परिमेय संख्या आहेत, एकही संख्या अपरिमेय संख्या नाही. ठीक आहे, सगळ्या संख्या कशा आहेत, परिमेय संख्या आहेत. तर तुम्हाला आतापर्यंत परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यामधला फरक कळाला असेल.